वारकरी परंपरा ही आपल्या धर्म संस्कृतीची पताका अभिमानाने उंचावणारी आहे। वारकऱ्यांची सेवा करणे ही मोठी साधना म्हणून त्यांच्यासाठी शक्य ते सर्व करू असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पंढरपुरात केले। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्तिकीची वारी पंढरीच्या दारी या उपक्रमाच्या समारोपानंतर ते पत्रकारांशी बोलत होते। शिंदे म्हणाले, पांडुरंगाने महाराष्ट्रातील जनतेचे व शेतकऱ्यांचे दुःख दूर करावे अशी प्रार्थना केली आहे। पंढरपुरात लाखो वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी स्वच्छता, शुद्ध पाणी, चंद्रभागेत स्नानगृह, मोबाईल टॉयलेट, ICU सुविधा असे सर्व समावेशक नियोजन केले आहे। प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय, पालकमंत्री, आमदार आणि सर्व लोकप्रतिनिधी यांचे मनापासून अभिनंदन करतो। ते पुढे म्हणाले, वारकऱ्यांना नागरी सुविधा मिळाव्यात यासाठी आम्ही आषाढी वारी पूर्वीच नियोजन केले। आम्ही वारकरी आणि शेतकरी कुटुंबातून आलो आहोत। पंढरीत आल्यावर जुन्या आठवणी जाग्या होत्या। पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी महायुती सरकार ठामपणे उभे असल्याचे शिंदे म्हणाले। गेल्या वर्षी शेतकऱ्यांना 45,000 कोटी वाटले तर यंदा 32,000 कोटींची मदत केली जात आहे। शेतकरी सहायता कोणत्याही अटी शर्थी आड येऊ दिल्या जात नाहीत। हे फक्त महायुती सरकारच करू शकते असे ते म्हणाले। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।